मंडळी, साईबाबाच्या मंदिरामध्ये आणि आरतीसाठी लागणारा स्पेशल धूप बघताय तुम्ही. याचा डेमो आपण बघतोय. याचा सुगंध आणि धूप खूप सुंदर असा असतो आणि हा खास करून साईबाबाच्या मंदिरामध्ये आणि आरतीसाठी वापरला जातोय. एक काळी 2 तास पेटणार अगरबत्ती. एक काडी 2 तास 2 तास पेटणार. मंडळी, एक काडी 2 तास. हे बघा, काडी बघा किती जाडी वगैरे आहे बघा. आणि कोल्ह्या कोल्ह्या आहे ना, वास सुटला बघा. हा बघा, हा भीमसेन कापूर. हा दगड टाईप मध्ये येते बघा, वड्या बघताय तुम्ही. ओरिजिनल, एकदम ओरिजिनल, 100% ओरिजिनल कापूर. हा ओरिजिनल कापूर असा येतोय. त्याच्यामध्ये मिक्सिंग येते ना, तो गोल गोल येतो. मंडळी, पेटणारी अगरबत्ती. 10 तास पेटणारी अगरबत्ती बघताय तुम्ही. मंडळी, ओला धूप बघताय तुम्ही आणि हा स्पेशल आरतीसाठी यूज केला जातो आणि हा लोकल ठिकाणी कुठेच तुम्हाला भेटणार नाही. फक्त होलसेल आणि मोठ्या शॉपमध्येच बघायला भेटेल. मी काय बोलले, याच्यात काय म्हणजे हे आरतीसाठी ते चालतात. स्पेशल आरतीसाठी स्पेशलिस्ट स्पेशल आरती इथे होणार ते. आणि सुगंध येतो. सुगंध मस्त त्याची. ओके. तर नमस्कार मंडळी, कसं आहे तुम्ही सर्व मजेत ना? तर मी विघ्नेश पात्र आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या मी पण यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आता आहे ना, आपल्या लाडके बाप्पाचं आगमन होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला लागतो तो म्हणजे पूजेचं साहित्य. जे काही होम हवनसाठी अगरबत्ती असेल, कापूर असेल, जे काही सामान असेल ना, ते सर्व तुम्हाला या आपल्या व्हिडिओमार्फत बघायला भेटणार आहे. तर त्याचसाठी आपण जात होतो म्हणजे नल बाजारमध्ये. तर चला मंडळी, तिथे कसं जायचं ना, ते व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. तर चला, जास्त उशीर न करता करूया व्हिडिओला सुरुवात. मुंबईमध्ये लोभान गल्ली नल बाजारमध्ये. तर मंडळी, इथे आहे ना, गणपती पूजेसाठी किंवा सत्यनारायण पूजेसाठी आहे ना, सर्व होलसेल मटेरियल भेटते इथे. म्हणजेच अगरबत्ती असेल, ऊब धूप, सर्व पूजेचं सामान इथे, सर्व साहित्य इथे भेटते. तर चला मंडळी, या माझ्यासोबत सर्व आपण आहे ना डिटेलमध्ये तुम्हाला सर्व माहिती दाखवते. तर आता इथे बघा, सँडल रोड बघताय तुम्ही. इथून तुम्ही सरळ येऊन हा बघा, हा गोल मंदिर बघताय तुम्ही. याच्या समोरच आपली लोबन गल्ली आहे. तर याच गल्लीत आहे ना सर्व मटेरियल तुम्हाला भेटेल. तर चला, करूया व्हिडिओला सुरुवात. नमस्कार. नमस्कार दादा. तुमचं नाव काय? माझे नाव आमीन आहे आणि आपल्या दुकानाचे नाव मीरा दातार परफ्युमरी वर्क्स आहे. ओके. शॉप नंबर आपले 5556 शॉप नंबर आहे. नल बाजारामध्ये आपले होलसेल शॉप आहे. कॉन्टॅक्ट नंबर आहे 9930453680. आणि इथला ॲड्रेस? लोबान गली नल बाजार गोलदेव मंदिर जवळ आहे. ओके. गोलदेव मंदिर जवळ आहे आणि स्टेशन जवळ सेंट्रल लाईन ते सेंटर स्टेशन जवळ आहेत आणि वेस्टर्नला तुम्हाला हे ग्रँड रोड स्टेशन जवळ पडेल. ओके. ठीक आहे. आपलं पूजा साहित्याचे सर्व होलसेल आहेत. आपण धूप, लोबान, कापूर, अगरबत्ती सर्व. हां, आपल्याकडे ना हे आता तुम्हाला मी धूप दाखवतो. हे धूप आहे, खडा धूप आहे. हे तुम्हाला ना दादा 120 रुपये किलो भेटेल. 120 रुपये किलो. त्याच्यामध्ये दुसरी व्हरायटी हा येतात. हे ओला धूप असतात. ओला धूप आहे. ओला धूप आहे, ओला धूप चिकट येते. हे तुम्हाला ना दादा 140 रुपये किलो भेटेल. ओके. 140 रुपये किलो. त्याच्यामध्ये पिवळासारखे दुसरे आणखीन धूप येतात. हे क्वालिटी आहे. हे बघा. मी काय बोलले, याच्यात काय म्हणजे हे आरतीसाठी ते चालतात. स्पेशल आरतीसाठी स्पेशलिस्ट स्पेशल आरती इथे होणार ते. आणि सुगंध येतो. सुगंध मस्त त्याची. ओके. आणि अजून ते एक हे पिवळा क्वालिटी एक आणखीन आहे. हे 120 रुपये किलो दादा. ओके. 120 रुपये किलो. हा बघा, प्रत्येक क्वालिटीचे इथे आहेत ना ऊब धूप भेटतील तुम्हाला. हे बघा, प्रत्येक क्वालिटीचे. हे बघताय तुम्ही. हे बघा, प्रत्येक क्वालिटीचे आहे ना तुम्हाला ऊब धूप इथे भेटून जातील. तर आणखी काय काय आपल्याकडे? आणखी त्याच्यामध्ये धुपाची कणी पण आहे. ते दुरासाठी जो आहे. खास दाखवा, सॅम्पल दाखवा त्याचे. सॅम्पल पण दाखवा. हा द्या थोडा. मंडळी, आता आपण आहे ना डेमो बघतोय. हा बघा, हे धूप आहे. चांगलेलं क्वालिटी दाखवतो. हे प्युअर नंतर द्या ना दादा, प्लेटवर घ्या ना. हे बघा, हे सॅम्पल दाखवतो. हे प्युअर धुपाची कणी आहे. त्याच्यामुळे धूर पण मस्त आहे, सुगंध पण एक नंबर आहे. बघा मंडळी, दोन्ही आहेत ना इथे होऊन जातात बघा. हे प्युअर क्वालिटी आहे. हे प्युअर धूप आहे. हे प्युअर धूपचे ते कणी आहेत. ते तर ते पकडा ना आता फक्त कॅरी करू. बघा मंडळी, धूर पण मस्त आहे, सुगंध पण एक नंबर आहे त्याची.
ओके. मंडळी सुगंध आणि धूप, हा टेस्ट पण करून दाखवतो आपण. सुगंध आणि धूप दोन्ही इथे होऊन जातात. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरी एक क्वालिटी आहे धुपातमध्ये, ते साईबाबा धूप आहे दादा. हे बघा, त्याचं नाव साईबाबा धूप आहे. हा? ते साईबाबाला मंदिरला ते चालतात ते, त्याच्यामध्ये धूर जास्त एकदम सुगंध. मंडळी कोणत्या? साईबाबा धूप ते नाही बघितलं, दादा, 200 रुपये किलो आहे. स्पेशल साईबाबा धूप आहे हा. हा, त्याच्या हा बघा. त्याच्या पण दाखवतो, द्या थोडा द्या ना. साईबाबा धूपचा डेमो बघतोय आपण. बारीक टाकणार तरी धूर धूर मस्त होतं आणि हे बघा. सुगंध पण मस्त आहे त्याची. हे बघा, सॅम्पल दाखव. एक नंबर धूप आहे मंडळी. साईबाबा धूप, याला स्पेशल साईबाबा धूप बघता तुम्ही. मंदिरला ते चालतात साईबाबाचे मंदिर. साईबाबाच्या खास करून साईबाबाच्या मंदिरासाठी स्पेशल. हम्म. त्याच्यामध्ये आणखीन एक हे हे दुसरं एक मोरा धूप म्हणतात ते. हे बघा, हे मोरा धूप आहे दादा. मंडळी हा मोहरा धूप बघता. हे बघा, हे पण ओल्यासारखं येतात. हे खास ते पण आरतीसाठी ते राहते. ते पण माचीस लावून पेटून दाखवतो. माचीस जा ना. धूपचे जे पण व्हेरायटी आहेत ना, ते सर्व आपण इथे बघणार आहोत. हे बघा पेटता धूप म्हणतात ना, ते पेटता धूप आहे हा. मंडळी पेटता धूप बघताय हा, तुम्ही. ते त्याच्यात तुम्हाला सॅम्पल दाखवतो याची. माचीस कुठे? हे खास आरतीसाठी धूप आहे हा. हा बघा, पेटता धूप बघताय तुम्ही, खास आरतीसाठी. हे बघा, हे आरती होणारा धूप आहे. हे दादा हे 700 रुपये किलो आहे. 700 रुपये किलो आहे. हा बघा, पेटता धूप बघताय तुम्ही. 700 रिटेल रुपये होलसेल किलो आपण मिळेल. दोघे काढतो. जास्त क्वांटिटी घेणार तरी आपण रेट काय व्यवस्थित लावून देतो त्याच्यात. ठीक आहे. आता तुम्हाला दादा धूप दाखवतो मी. हे लोबान दाखवतो. हे लोबान आहे. लोबानमध्ये पण लई हा प्रकार आहे. लोबान बघताय तुम्ही. हे कवडी लोबान आहे दादा. हा बघा, कवडी लोबान. हे कवडी लोबान आहे. त्याच्यामध्ये लई प्रकार आहे. दुसरं एक हे पिवळासारखं येतात. आणि ते हे 120 रुपये किलो आहे दादा. मंडळी 120 रुपये किलो. 1 किलो. हे पण 120 रुपये किलो. हे 200 रुपये किलो दादा. आणि त्याच्यामध्ये आणखीन बरीच क्वालिटी पाहिजे तरी हे सिंगापुरी धूप वगैरे आहे. हे सिंगापुरी धूप आहे दादा. हे 300 रुपये किलो. हे किती? 300 रुपये किलो दादा. 300 रुपये किलो. आणि हे त्याच्यापेक्षा चांगल्यातला क्वालिटी हा येतात. हे 400 रुपये किलो भेटेल. हे 400 रुपये. हे ऊद आहे. ऊद सिंगापुरी म्हणतात ना, हा. सिंगापुरी ऊद आहे. मंडळी लोबांमध्ये पण आपल्याकडे 11 क्वालिटी आहे. 11 क्वालिटी आपल्याकडे. मंडळी लोबांमध्ये 11 क्वालिटी आणि धूप हे बघा स्पेशल आहे ना, खास करून त्याच्यासाठी. हे बघा, टोटल ऊब धूप आणि लोबान. हे बघा, ज्या पण मला व्हेरायटीज आहेत ना, त्या टोटल इथे बघायला भेटतात बघा. हे बघा, आता आपण आहे ना अगरबत्तीच्या व्हेरायटीज बघतो इथे. 1 किलोचे पॅकेट आहे दादा. ओके. 540 रुपये किलो भेटतात. त्याच्यामध्ये किती व्हरायटी आहे ना, किती त्याच्यामध्ये आपल्याकडे 7 व्हरायटी आहे. चंदन आहे, अजून एक कच्चा बेला आहे, मोगरा आहे, आणखीन लई क्वालिटी आहे. गुलाब वगैरे लई प्रकार, लई क्वालिटी भेटतात. म्हणजे जे पण सुगंधाचे फ्लेवर्स आहेत फलांचे वगैरे ते टोटल आहेत का? हां, सर्वांचे वेगळे वेगळे स्मेल आहे त्याच्यात. मंडळी टोटल फलांचे फ्लेवर आणि फुलांचे जे पण सुगंध आहेत ना, ते टोटल अगरबत्तीमध्ये आहेत बघा इथे. आता तुम्हाला त्यांच्यातमध्ये ना प्रीमियम वरती क्वालिटी ब्राऊन काडीवाली दाखवतो. ओके. हे ब्राऊन काडीवाली अगरबत्ती ही थोडी महाग आहे पण क्वालिटी एक नंबर आहे. ओके. हे प्युअर आहे. किती रुपये ही? पायनॅपलचे 80 रुपयाला भेटेल दादा. ओके. हे ब्राऊन काडी सॅम्पल पण दाखवतो. आपल्याकडे अगरबत्ती किती रुपयापासून चालू होते? आपल्याकडे ना 140 रुपये किलोपर्यंत स्टार्टिंग आहे. अच्छा. आणि त्याच्यावरती आपल्याकडे 400 रुपये किलोपर्यंत पण आहे. हां हां. तर आता मला एक सांगा, आपण आता आहे ना टोटल सुगंधी बघितल्या, आता बिना सुगंध आणि कमी दुराच्या कुठल्या आहेत? ठीक आहे. विदाउट सुगंधवाली. हां, विदाऊट सुगंध आणि कमी दूध. विदाउट सुगंधवाली घेणार तरी तुम्हाला 120 रुपयाला किलो भेटेल दादा. ते दाखवा ना जरा ते कुठल्या कुठल्या. आता- कारण कसं आहे, काही काही एनर्जी असते त्याची. ॲलर्जी येतात. तर त्याच्यामध्ये पण आणखीन क्वालिटी दाखवतो तुम्हाला. विदाउट सुगंधवाली दाखवा. साधी अगरबत्ती. हे बघा, साधे अगरबत्ती बघताय. त्याच्यामध्ये काय सुगंध वगैरे नाही. ते फक्त दूर आहे त्याच्यामध्ये.
साधी अगरबत्ती 120 रुपये किलो आहे. 120 रुपये किलोने आहे. हे ब्राऊन काडी वेल अगरबत्ती राहतो, तो ब्राऊन मसाला काडी आहे. हां हां. एक काडी 1.5 तास पेटणारी अगरबत्ती आहे दादा. बघा मंडळी, छोटीच अगरबत्ती आहे पण एक कांडी आहे ना 1.5 तास पेटते बघा. 1.5 तास पेटते. हे बघा 1.5 तास पेटणारी. क्वालिटी पण चांगली आहे. त्याच्यामध्ये पण अजून लई कवर आहे आपल्याकडे. हे पायनॅपल आहे, फ्लेवर आहे. हा स्मेल आला तर इथे आला आला. एक नंबर आहे. त्याच्यामध्ये मोगरा आहे. हे खरबुजाच्या पण आहे. मंडळी खरबूज आहे. हां, आणखी एक केवळा आहे. प्रत्येकाची प्राइस सेम आहे की याची वेगवेगळी प्राइस आहे? सर्वांची सेम प्राईस सेमच आहे. मिलन आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये 11 फ्लेवर आहेत. 11 पेग. मंडळी टोटल अगरबत्तीमध्ये आहे ना टोटल 11 फ्लेवर म्हणजे 11 सुगंध आहेत. हे 2 in 1 त्याच्यामध्ये एक काडीमध्ये 2 फ्लेवर आहे. 2 फ्लेवर आहे. चंदन आणि रोज 2 फ्लेवर आहे त्याच्यामध्ये. ओके. ते 100 रुपयाचे पाव किलो भेटेल. त्याच्यावरती आणखी एक क्वालिटी आहे. असं फाईन वन दाखवून फाईन वन फाईन वन आहे. 5 फ्लेवर एका पॅकेटमध्ये ना 6 पीस येतात. एका पॅकेटमध्ये 6 पीस. हो. हे पूर्ण पॅकेट 600 पॅकिंग येतात. एक घेणार तरी एक पण भेटेल तुम्हाला. हां हां. ठीक आहे. एक घेणार तर तुम्हाला 50 रुपयाला भेटेल. 50 रुपयाला एक. 50 रुपयाला एक. नाही तरी तुम्ही पूर्ण पॅकेट घेणार तरी 45-40 रुपयाला भेटेल तुम्हाला. ओके. 45 ग्राम होतो. त्याच्यामध्ये लई क्वालिटी चार्ली आहे. हे बूट मुश्के, ओके. मॅग्नेट आहे हां. आणि एक मोगरा आहे. आणखीन एक साई नमस्कार आहे. बघा, साई नमस्कार बघताय. 5 व्हरायटी आहे त्याच्यामध्ये. हे फाईन वन अगरबत्ती आहे. हां. त्याच्यामध्ये 5 प्रकारचे वेगळे वेगळे स्मेल आहेत. ओके. ओके हां. मंडळी जवळून दाखवतो तुम्हाला. हे बघा 5 प्रकारचे जे कलर्स आहेत ना ते 5 प्रकारचे अगरबत्ती आहेत बघा. हे बघा हा कलर बघा, हा ग्रीन बघताय तुम्ही. हे बघा 5 कलर्स आहेत याच्यात. त्यामध्ये 5 आपल्याला कलर बघायला मिळतील आणि 5 फ्लेवर पण आहेत. 5 कलर आणि 5 फ्लेवर एका अगरबत्तीच्या बॉक्समध्ये. तुम्हाला मी धूप स्टिक दाखवतो. बघा, हे धूप स्टिक्स आहे. हे पूर्ण पॅकेट घेणार तरी तुम्हाला 200 रुपयाला भेटेल. ओके. आणि एक घेणार तरी 25 रुपयाला विकतात ते आम्ही रिटेलवर. हां. आणि पूर्ण पॅकेट तरी घेणार तरी 200 रुपयाला भेटेल. किती किती पीस येणार त्यामध्ये? हे एक पॅकेट 100 मंडळी ग्रामचं पूर्ण पॅकेट आहे ना 200 रुपयाला आणि तसा घेतला ना तर 25 रुपयाला आहे. पण तुम्हाला आहे ना पूर्ण आहे ना स्वस्त पडेल. त्याच्यामध्ये लई फ्रॅग्रन्स आहे. केशर चंदन आहे, चंपा आहेत, हे गुलाब आहे आणि ते लॅव्हेंडर आहे. त्याच्यामध्ये पण 10 ते 11 व्हरायटी आहे त्याच्यामध्ये. हे दूध कापूर हे विंचणी कापूर आहे. रिंग्स आहेत. आणि आता कापुरामध्ये व्हरायटी बघूया आपण. अगरबत्तीमध्ये बघितल्या, धूम स्टिकमध्ये बघितल्या, लोबांमध्ये बघितल्या. आता कापूर. हे विंचणी कापूर आहे. हा बघा हा भीमसेन कापूर. पॅकिंग हा दगड टाईपमध्ये येते बघा. वड्या बघताय तुम्ही. हे ओरिजिनल एकदम ओरिजिनल 100% ओरिजिनल कापूर आहे. हा ओरिजिनल कापूर असा येतोय. त्याच्यामध्ये आणि जो मिक्सिंग येते ना तो गोल गोल येतो. किती रुपये किलो? हे 850 रुपये किलो जातात. 850 रुपये किलोने आहे बघा. ते सिंपल पण आहे. सॅम्पल्स आता बघूया आपण. भीमसेन कापूर आहे ना खास करून सुगंधासाठी. हा बघा. प्युअर एकदम कापूर आहे. हा प्युअर कापूर वापरायचा. दुसरा एक पूजेचा कापूर दाखवतो. पूजेचा कापूर आहे. आता पूजेचा कापूर बघतोय आपण. हा बघा हे पूजेचा कापूर आहे. हा पूजेचा. हा जो नॉर्मल कापूर येते ना तो पूजेचा. 100 ग्रामचं पॅकेट 150 रुपयाला भेटेल तुम्हाला. हां हां. आणि हे काय हे मला कसं समजलं? हे माकीसाठी आहेत आता. हे फ्रूटवाले लावतात ना. अच्छा फ्रूटवाले गणपती. मंडळी, हां हां हां. हा जो तुम्ही बघताय ना किती रुपये? कुठल्याही ज्यूस सेंटरवरती गेले ना तिथे हा लावतात ना तोच आहे. याला काय बोलतात? धूपबत्ती म्हणून. धूपबत्ती बोलतात बघा. कुठल्याही ज्यूस सेंटरवर गेल्या ना तिथेही लावतात. 400 ग्रामचे येतात. अजून मसाला काढी दाखवतो. मसाला काढी दाखवतो. आता मसाला गाडी बघतोय.
हे बघा मसाला अगरबत्ती. मसाला अगरबत्ती. आता आपण बघतोय मसाला अगरबत्ती. मसाला अगरबत्तीमध्ये पण लई फ्लेवर आहे आपल्याकडे. हे साई फ्लोर आहे, एक वैष्णवी आहे, एक पानाडी आहे, असली चंदन. 4 variety. हा आणखीन असली पण variety चंदन बघताय. त्याचे वाघ बघा. साईबाबा जाड बघताय. काडी येतात त्याच्यात. वैष्णवी बघितली त्याच्यात आहे ना व्हरायटीज आहे. एक काळी 2 तास पेटणारी अगरबत्ती आहे. एक काडी 2 तास. 2 तास पेटणार. हे जाड मंडळी आहे. एक काडी 2 तास. हे बघा आणि कांडी बघा किती जाडी वगैरे आहे बघा. आणि कोल्ह्या कोल्ह्या आहे ना वास सुटला बघा. क्वालिटी येते ब्रँडेड एकदम. त्याच्यामध्ये वैष्णवी पण चांगलीच अगरबत्ती. वैष्णवी ना त्याची स्मेल पण एक नंबर असते. म्हणजे तुम्ही प्राइस काय बोलला? ते तर 120 रुपयाला पाव किलो भेटेल. मंडळी 120 रुपयाला पाव किलो. मी तुम्हाला व्हरायटी दाखवतो. क्रीममध्ये पाहिजे तरी हे घ्या. एक क्रीम अगरबत्ती आहे, अगरऊद आहे, अगरऊद आहे, प्रभुदर्शन आहे, प्रभुदर्शन, आराध्य आहे. हे प्रीमियम अगरबत्ती आहे. त्याच्यामुळे आणखी पण आहे. मंडळी या प्रीमियम अगरबत्त्या बघता तुम्ही. प्रीमियम अगरबत्तीची प्राइस काय चालू हे आहे? आता तुम्हाला नाही प्रभुदर्शन हे आराध्य 70 रुपयाला भेटेल. 70 रुपये. याला किती काड्या असणार? हे 50 ग्रामचं पॅकेट आहे दादा. 50 ग्रॅम 50 ग्रामचं पॅकेट. पॅकेट आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये काडी ना 30-35 काडी येतात ओके. एकाच पॅकेटमध्ये. आणि हजारू तुम्हाला 100 रुपयाला भेटेल. 100 रुपयाच्या. ही पण क्वालिटी एक नंबर. एक काडी लावणार तरी 2-3 दिवसात ते स्मेल घरातमध्ये राहतात. अशी क्वालिटी. परवडत आहे ना मग. मंडळी गणपतीसाठी आहे ना स्पेशल अगरबत्ती ही घेऊन जाऊ शकता, कारण 2-2 तास चालते छोटी असून. आणि याच्यामध्ये जर मोठी घेतली तर ती मोठी पण पाव किलोच्या पण येतात. मोठी पण येते. 400 रुपयाला ते पाव किलो भेटेल. ओके, ती मोठी दाखवा ना जरा. मोठी आता नाही माझ्याकडे. मागवायला लागेल. आता नाही, आता स्टॉक नाही आलेला होता. 200 ग्रामचे पॅकेट येतात. हे मोठी अगरबत्ती दाखवतो तुम्हाला. हे 10 मंडळी तास पेटणारी अगरबत्ती. 10 तास पेटणारी अगरबत्ती बघताय तुम्ही. त्याच्यामध्ये एकच काडी येतात. एकच काडी. साईज बघा. किती रुपये ही? हे जातं 100. हे बघा साईज बघा अगरबत्तीची किती मोठी आहे. ही त्याच्यामध्ये कितीपर्यंत आहे? कितीला? 140 रुपयाला आहे. 140 रुपयाला. 240 MRP आहे त्याची. 240 MRP. आणि ही हे मोठी 18 तास वाली जातात. ही किती फूट आहे? हे 5.5 फूट आहे ते. 5.5 फुटाची अगरबत्ती बघताय तुम्ही. हे बघा 5.5 फूट. मंडळी 18 तास पेटणारी अगरबत्ती बघताय तुम्ही. हे 280 रुपयाला भेटेल. 280 रुपयाला. हां. एक पीस 280 रुपयाला. हे काय आहे? आणि ते ते लोबांदो. ते उदाची लाकडी करतो. मंडळी उदाची लाकूड बघताय तुम्ही. हे बघा लाकडी ते डब्याची. हे जे सर्व लाकूड बघताय ना तुम्ही होम हवनचे आहेत. आणि ते बघताय हा मंडळी फ्लोटिंग. फ्लोटिंग वर दिसते. हे दिया काडी करतात ना. हा, अच्छा. काय मला समजलंच नाही. अरे दिव्यामध्ये ठेवतात फक्त आणि पेटवतात. जे दिव्यामध्ये जो वात आपण ठेवतो बघा, त्या वातीच्या जागेवर. ठेवतात ना. आता नवीन आलं तर हे ठेवतात. ते बटन. ओके ते उपर फ्लोटिंग करतात आता दिवा. हॅलो. ओके. दिव्यामध्ये असं वरती लावतात का? उपर ते माचीस लावायची होते. ओके. मंडळी हा जो बघताय ना, ज्या ठिकाणी आपण वात लावतो ना त्या ठिकाणी हा वरती ठेवतात आणि याला पेटवतात. आणि हा वातीसारखा काम करतो. म्हणजे बघा एक नवीन युनिक आयटम. त्याच्यामध्ये बारीक. आणि हे कसं आहे? हे 180 रुपयाला जातात. 180 रुपयाला जम्बो पॅकेट आहे. आणि हा छोटा बारीक 20 रुपयाला आहे. बारीक आहे ना तो 20 रुपयाला. आणि याच्यात किती आहेत ते? त्याच्यामध्ये 25 पीस आहेत. 25. आणि मोठ्यामध्ये मोठ्यामध्ये फायदा होणार. ते किती piece आहेत? 500 पीस आहे आतमध्ये. मंडळी 500 पीस म्हणजे 500 दिवस चालणार तुमचा दिवा. 180 रुपयाला एक बॉक्स असतो. आणि हे आपल्याकडे स्वाती दाखवले. वाती आणि हे काय बोलतात? याला ऊब धुपवाचा स्टँड बघताय तुम्ही. रुपयाचा भांडा आहे. हे एक भांड्याचा रेट 80 रुपयाला रेट आहे. ऊब धुपाचा भांडा बघताय. छोट्यामध्ये पण आहेत आणि मोठ्यामध्ये पण आहेत. मोठे लोखंडाचे पण हे आहे. बघा. ते 100 रुपयाला भेटेल. जम्बोमध्ये आहेत. खास करून आहे ना हा घरात जास्त चालतो. हे हे बघा, हे तर आहे. हे हवानाची लाकडी आहे. मंडळी होम हवनची हे लाकूड आपले बघताय. पारसी कस्टमर जास्त लोकात यूज करतात. कुठलं? पारसी कस्टमर आहेत ना, पारसी लोकात. पारसी. हां, पारसी. मंडळी पारसी समाजाचे जे लोक आहेत ना ते जास्त यूज करतात बघा होम हवनसाठी वापर. होम हवनसाठी. हां.
फुकट नाव आहे त्याचे फुकट ओके. आणि हवानाची लकडी पण आहे आतमध्ये. हो मावनची लाकूड बघताय तुम्ही. हा का? हे बघा पॅकेट आहे. हा पूर्ण पॅकेट कितीला जातोय? 120 रुपये किलो जातं. 120 रुपये किलोने आहे बघा. हे हवान आमाची लाकडी हो मावनसाठी खास स्पेशल लाकूड बघताय तुम्ही. 120 रुपये किलो. 120 रुपये किलो. स्टीलाचे म्हणजे भांडं. त्याच्यामध्ये आणखीन एक मी काय बोलतोय, बारकी आपल्या ते नॉर्मल येतात ना, उपदूप लावला ना तर ते चिपकून जातात, मग ते काय बोलतात त्याला, गंज पकडतात. असा चांगला वाला कुठला आहे जो असा? तुम्हाला दाखवलं ना दादा? ते सिंगापूर दाखवलं होतं ना. हां हां. सिंगापूर व्हरायटी. नाही नाही, हा जो भांडा आहे ना तो बोलतो चिपकून राहतो. चिपकून राहतात म्हणजे असं. सांगितलं पाहिजे तरी हे घेऊन जा. हे लोखंडाचे. हा हेवी आहे का? हे heavy आहे. हे काय मंडळी heavy material. खास करून आहे ना, याच्यात जर आपण उपदूप लावला तर याच्यात चिपकून जाते आणि जास्तीत जास्त 2 ते 3 महिन्याचा खराब होऊन जाते. आणि हा बघताय ना, क्वालिटी हेवी क्वालिटी आहे, म्हणजे जाड आहे. आणि हा किती आपटा काय करा, हा खराब होऊ शकत नाही. कम से कम किती वजन असेल? 300 ते 400 ग्राम आहेत ते. 300 ते 400 ग्रॅम आहे आणि हेवी आहे बघा, मस्त. कितीला आहे हा? हे 100 रुपयाला भेटेल. 100 रुपयाला आहे बघा. त्याच्यामध्ये अजून व्हरायटी मोठी मोठी साईज पण आहे. मोठी साईज आहे. ह्याच्यामध्ये मोठे सुद्धा आहेत बघा. 250 रुपयाचे आहे. 250 रुपयाला आहे बघा तो. 100 रुपये. आणि हे कितीला? 80 रुपयाला. हा 80 रुपयाला. कम्प्युटर तोच आहे मंडळी, 100 रुपयाला भेटू जाते आणि हेवी क्वालिटी. मंडळी आत्ता आपण आहे ना जम्बो अगरबत्ती बघणार आहोत. भाई हे बघा जम्बो अगरबत्ती बघताय तुम्ही. हे 4 तास पेटणारी अगरबत्ती. मंडळी जम्बो अगरबत्ती बघताय तुम्ही आणि 4 तास पेटते. आता याच्यात फ्लेवर बघूया कुठले कुठले आहेत. हे लोकांना हे दुपाची फ्लेवर आहे ते. हे बघा, हे कस्तुरीचे खूप दुधाचा फ्लेवर आहे, कस्तुरीचा फ्लेवर आहे, मस्त मेलन हा खरबूजा फ्लेवर आहे आणि हा पायनॅपल फ्लेवर आहे. प्राइस काय? हे दादा 60 रुपयाला भेटेल. 60 किती? हे 4 तास पेटणारी अगरबत्ती आहे. 4 तास पेटणारी. त्याच्यामध्ये आणखीन फ्लेवर आहे. एक धुपाची फ्लेवर आहे, एक कस्तुरी आहे, एक खरबुजाची आहे, एक पायनॅपल आहे, अजून 2 व्हरायटी आहे. चंदन पण आहे, वंतारा पण आहे. मंडळी चंदन आणि वंतारा बघता तुम्ही. हे बघा तर तुम्हाला ना मी धूप कप दाखवतो. हे धूप कप आहे. हे बघा धूप वाटी बघताय तुम्ही. वाटीवाले हे याच्यामध्ये पण हलक्यातल्या क्वालिटी पण येतात आणि आपण क्वालिटी ठेवतात. हे दादा 50 रुपयाला भेटेल ते. मंडळी रोज फ्लेवर बघताय तुम्ही. रोज आहेत. हे वैष्णवी आहे. वैष्णवी बघली. एक गुगल आहे. हा बघा हा गुगल गुगलाचे पण आहे. आणि हा चंदन. चंदनाची आहे. अजून दाखवा कपुराचे. केवढा वगैरे पण आहेत का याच्यात? त्याच्या एकातमध्ये 12 पीस आहे. 12 पीस. आणि कितीला पडते? त्याला 60 रुपयाला पडेल. 60 रुपयाला पडते बघा. किती पीस? क्वांटिटी घेणार तरी कमी पण करतो. 12 पीस आणि 60 रुपयाला आहे बघा. आणि जास्त प्रमाणाचं मटेरियल घेते तर कमी होते. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे लई फ्लेवर आहे. आता 4च दाखव 5च दाखवलं होतं. गोल्डन वूड पण आहे. हे 50 रुपयाला भेटेल तुम्हाला. हा बघा हा 50 रुपयाला गोल्डन होल. हे 50 रुपयाला आणि हे 3-4 क्वालिटी 60 रुपयाला. हे बघा हे हेवी क्वालिटी आहेत आणि चांगला फ्लेवर आणि सुगंध आहे. केसर अष्टगंध. मंडळी केसर अष्टगंध आहे. मानवा कंपनीचे आहे. मस्त अष्टगंध एक नंबर अष्टगंध. 100 ग्रामचे आहे. 100 ग्रामचे तुम्हाला 100 रुपयाला भेटेल. मंडळी 100 ग्रॅमचं अष्टगंध तुम्हाला 100 रुपयाला भेटून जाईल बघा. हो. त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरा एक दाखवतो दादा. हे धूप स्टिक्स आहे. धूप स्टिक बघताय तुम्ही. हे बघा, त्याच्यामध्ये पण आपल्याकडे 6-7चे पॅकिंग येतात. एक पॅकेट तुम्हाला 50 रुपयाला भेटेल. एक पॅकेट 50. 50 रुपयाला भेटेल. आणि हा पूर्ण हे कितीला सेट पडतो? घेणार तरी 45 रुपयाला भेटेल. मंडळी सेट घेतला तर 45 रुपयाला. आणि हे पूर्ण सेट ना दादा 45 किती लावतो? 6 पीस आहे. 270 रुपयाला. 270 रुपयाला पूर्ण हा 6 पीसचा पॅकेट भेटेल. आणि एक घेतला पर पीस तर 50 रुपयाला. 50 रुपयाला भेटेल. अजून हे आपण घी पण ठेवतात. हे पूजेसाठी घी लागतात ना. हे पूजेसाठी गायचे घी आहे. मंडळी गाईचा घी बघताय हे ना तुम्ही. तुम्हाला 200 ml चे आहेत. तुम्हाला 30 रुपयाला भेटेल दादा. मंडळी 30 रुपयाला भेटून जाईल बघा. 200 ml चा घी. मोठे पण येतात. अर्धा किलोचे पण आहेत. ते तुम्हाला 100 रुपयाला भेटेल. ओके. असं आहे. ठीक आहे. फ्लोटिंग हे बघा हे दादा, एक नवीन एक क्वालिटी हे पण आलं होतं. बकूड आहे. हे हा काय आहे? उदाची पावडर म्हणतात ना.
मंडळी उदाची पावडर बघताय आणि वलसर आहे बघा. मस्त ओला आहे, हा जिल्हा आहे ते थोडा. सुगंध पण त्याची पण मस्त सुगंध, जास्त टेम्पल टाकतात. मंडळी हे बघा नवीन प्रोडक्ट, एक युनिक बघताय तुम्ही. काय बोलताय बघा? उद्याची पावडर. उदाची पावडर, एक युनिक आयटम बघताय तुम्ही. हे बघा उदाची पावडर, फर्स्ट टाइम बघतोय उदाची पावडर आणि एक युनिक. हे बघा एक नंबर. कितीला आहे ही? हे दादा 80 रुपयाला एक पॅकेट. 80 रुपयाला एक एक पॅकेट 50 आहे ग्राम बघा. आहे. 300 रुपये MRP त्याच्यावरती. 300 रुपये MRP. MRP आहे. हे बघा 80 रुपयाला भेटेल. आणि 350 MRP आहे. एक डब्बा की होलसेलमध्ये घ्यायला लागेल पूर्ण? नाही नाही, पूर्ण एक डब्बा घेणार तरी तुम्हाला 80 रुपयाला भेटेल. 80 रुपयाला भेटेल आणि त्याच्यावर एक डब्याची प्राइस आहे ना 350 MRP 350 रुपये लिहिलेले बघा. आणि इथे तुम्हाला आहे ते. मंडळी पूजाच्या तेलाच्या बॉटल बघताय तुम्ही. हे तुम्हाला ना दादा 100 रुपयाला भेटेल. 100 रुपयाला एक बॉटल आहे बघा. बाटली किती ग्रॅमची आहे ही? त्याच्यामध्ये 900 ml आहे दादा. 900 ml ची बाटली तुम्हाला 100 रुपयाला भेटते. आणि MRP आहे याच्यावर 190. हे बघा MRP बघता 190 आहे. 190 रुपये. आणि छोट्यामध्ये कसं आहे? बाटली बारकी येतात नाही, त्याच्यामध्ये काय म्हणजे जितकी छोटी घ्याल तितकी महाग आणि जितकी मोठी तितकी स्वस्त. तुम्हाला स्वस्त पडतो दादा. असं आहे. ओके. ही 100 रुपयाची बाटली आहे पूर्ण. आता दुसरं दाखवते हे दिव्याचे. मंडळी दिवा ज्योत बघता तुम्ही. दिव्याच्या बाती. दिया येतात ना, हा हा. एकीच्या दिया आहे. मंडळी तुपाच्या वाती दादा बघता. 50 पीसच्या पॅकेट आहेत. मला 50 रुपयाला पडेल. 50 पीसचा पॅकेट 50 पर रुपयाला. पीस पडलं तुम्हाला दिव्या. एक म्हणजे नवीन 1 रुपयाला दुसरं एक वात authentic item भेटली. दाखवतो. हे खूप कोलसा आहे, रेडीमेड कोलसा. रेडीमेड कोळसा. रेडीमेड कोलसा. मंडळी रेडीमेड कोळसा बघताय तुम्ही. आता हे त्याच्यामध्ये बघा. 2 साईज देतात. बारीक बॉक्स आहे, बारीक अच्छा. पॅकेट आहे आणि एक मोठा पॅकेट आहे. हा बघा 2 ते इम्पोर्टेड आयटम आहे. बारीक आणि छोट्यामध्ये इम्पॉर्टंट आहे बघा. हे काय, हे धूप पेटवण्यासाठी जे खूप टाइम लागतात ना, हा, हा. कोळसा पेटवण्यासाठी खूप टाइम लागतात. हे रेडीमेड कोळसा आहे. मंडळी याची खास आहे ना, तुम्ही जर फ्लॅटवरती किंवा शहरामध्ये राहत असाल ना तर तुमच्यासाठी खास करून हे बघा. हे रेडीमेड कोळसा आहे. कारण गावामध्ये तुम्हाला चूल वगैरे पेटवाल पण शहरामध्ये तुम्ही पेटवू शकत नाहीये. त्याच्यासाठी खास. हे बघा. किती हे प्राइस आहे? दादा एक पॅकेट 20 रुपयाला. हा सिंगल सिंगल पीस सिंगल पीस 20 रुपयाला. आणि पूर्ण बॉक्स घेणार तर 160 रुपयाला भेटेल. 160 रुपयाला पूर्ण बॉक्स आहे. आणि सिंगल पीस सिंगल पीस 20 रुपयाला भेटेल. 20 रुपयाला. एका बॉक्समध्ये किती 10 पॅकेट येतात एकाच बॉक्समध्ये. 10 पॅकेट. आणि मग याच्यात 2 3 10 पीस आहे. 10 पीस येतात याच्या एकामध्ये. एक पॅकेट मध्ये पण 10 पॅकेट. 10 पीस ना. 10 कॉईन आहे. कॉईन सारखे येतात त्याच्यामध्ये. राऊंड कॉईन आहे. ओके. 10 कॉईन आहे त्याच्यामध्ये. 10 कॉईन आहेत आणि प्लस याच्यात पण 10 आहे. हे 10 दिवस. एक पॅकेट तुम्हाला एक रोज पेटवण्यासाठी तरी 10 दिवसात पेटेल ते. असं आहे. आणि हे मोठा पॅकेट आहे. मोठा बॅग आहे. आणि किती पीस असणार? त्याच्यामध्ये पण 10 पीस आहे. 10 हे पीस कितीला? हे 30 रुपयाला भेटेल. 30 रुपयाला एक. आणि याच्यात किती पीस असतात? पूर्ण बॉक्स घेणार तरी 240 रुपयाला भेटेल. 240 रुपयाला. आणि या बॉक्समध्ये किती आहेत असे? त्याच्यामध्ये पण 10 पीस आहे. 10 पीस. 10 पॅकेट आहे आतमध्ये. ओके. मग म्हणजे साईज जास्त आहे. साईज मोठी येते. ओके. हे मोठी आहे, हे बारके आहे. म्हणजे याच्यामध्ये साईज छोटी येणार आणि याच्यात मोठी साईज येणार. म्हणून हा मोठा पॅकेट आणि हा छोटा पॅकेट. हे अर्धा तास पेटेल. अच्छा. आणि हे मोठा ते पावणा तास. म्हणजे पाऊण तास करीब 1 तासावरती तरी म्हणजे पाऊण तास जाईल. रेडीमेड कोळसा नाव आहे त्याचं. बाटली अगरबत्ती आहे. हे 100 रुपयाची ही अगरबत्ती. कुठली अगरबत्ती? बाटलीमध्ये गोल्डन वूड नाव आहे. एक अरोमा वूड नाव आहे. हे पण 1.25 तास पेटणारी अगरबत्ती. मंडळी 1.25 तास पेटणारी अगरबत्ती बघताय तुम्ही. हे सुगंध पण मस्त सुगंध. अरोमा वर्ल्ड अगरबत्ती नाव आहे. सील पॅक आहे पूर्ण. हे बघा क्वालिटी मस्त आहे. 1 नंबर क्वालिटी. प्रीमियम रेंजमध्ये आहे. प्रीमियम रेंजमध्ये आहे बघा. प्राईस 100 रुपये पाव किलो. 100 रुपये पाव किलो. हा डबा किती? पाव किलोचं आहे? पाव किलो सेटअप. मंडळी पाव किलो आहे ना 100 रुपयाला भेटून जाईल तुम्हाला. पण करतो. आणि मुंबईला रत्नागिरीच्या, खेडच्या, पुण्याच्या आपल्या सर्व कुठलाही कस्टमर आहेत. म्हणजे परत कॉन्टॅक्ट नंबर सांगा आणि इथला ॲड्रेस सांगा. आणि आपलं दुकान आपल्या दुकानाचे नाव आहे मीरा अतर परफ्युमरी वर्क्स नाव आहे. मीरा अतर परफ्युमरी वर्क्स नाव आहे आपल्या दुकानाचे. हां. नल बाजारामध्ये आपलं दुकान आहे. शॉप नंबर 5556 लोबान गली. आणि अपोजिट गोलदोल मंदिर अपोजिट आहे. हां.
आपले माझे नंबर हे लास्टचे नंबर माझा आहे 9930453680. ओके दादा आपल्याकडे होम डिलिव्हरी होणार का? होम डिलिव्हरी हां आपण ऑनलाईन पण करतो, आता थोडे ऑनलाईन ऑनलाईनमध्ये ऑनलाईन पण करतो, ऑफलाईन पण करतो. म्हणजे पर पीस का जास्त कॉन्टॅक्टमध्ये? किती 2000 तर घेणार आपण ऑनलाईन डिलिव्हरी 2000. तर मंडळी तुम्ही 2000 किंवा 2000च्या वरती जर मटेरियल घेत असाल ना तर तुम्हाला होम डिलिव्हरी होऊन जाईल. तर मंडळी ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेकर या यूट्यूब चॅनलला. तर चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.